नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, काल आपण पोर्टफोलिओ म्हणजे काय, पोर्टफोलिओ कसा असावा, निफ्टी 50 मधले सेक्टर कोणते आहेत, ज्यामध्ये ज्यांचं वेटेज जास्त आहे, नवीन एक सेक्टर ते कोणतं आणि ते कसं वाढेल, या सगळ्याबद्दल आपण चर्चा केली आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्ही चॅनलला व्हिजिट करून हा व्हिडिओ बघू शकता. मित्रांनो, काल आपण जसं डिस्कस केलं होतं की आपल्या पोर्टफोलिओमध्ये कोणते सेक्टर पाहिजे, त्यातील एका सेक्टरवर आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आज आपण निफ्टी 50 मध्ये सगळ्यात जास्त वेटेज असलेलं जे सेक्टर आहे, फायनान्स सेक्टर, या सेक्टरबद्दल चर्चा करणार आहोत. आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच पाहिजे असं हे एक सेक्टर आहे. भारत हा विकसनशील राष्ट्र आहे, म्हणजे अजून आपल्याला विकसित व्हायला खूप पुढे जायची गरज आहे. तर भारतातलं फायनान्स सेक्टर हे स्ट्रॉंग असल्याशिवाय आणि त्याची ग्रोथ झाल्याशिवाय भारताची ग्रोथ होणार नाही. त्यामुळे हे सेक्टर खूप महत्त्वाचं आहे आणि निफ्टी 50 मध्ये असलेल्या ह्या सेक्टरच्या वेटेजवरूनही ते तुम्हाला लक्षात येईल की हे सेक्टर किती महत्त्वाचं आहे. तर आज आपण फायनान्स सेक्टरमध्ये कोणत्या कंपनीज आहेत, त्यातल्या कोणत्या कंपनी चांगल्या आहेत, आपल्या पोर्टफोलिओमध्ये कोणत्या कंपनी असायला पाहिजे किंवा त्याचं ॲनालिसिस कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. मित्रांनो, फायनान्स सेक्टर म्हणजे काय? फायनान्स सेक्टरच्या अंडर म्हणजे त्याखाली कोणकोणत्या क्षेत्र कव्हर होतात, त्यामध्ये कोणकोणते वेगवेगळे प्रकार आहेत, हे इथे दाखवलेलं आहे. पहिला प्रकार म्हणजे पहिला जो आहे, बँक्स या फायनान्शियल सेक्टरच्या अंडर येतात. लेंडर्स जे कर्जदाते आहेत, रिअल इस्टेट ब्रोकर जे घर विकण्याचे काम करतात. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की इन्शुरन्स कंपनीज, फायनान्शियल ज्या कंपनी आहेत, इन्व्हेस्टमेंट हाऊसेस आहेत, हे सगळं फायनान्शियल सेक्टरच्या अंडर येतं. उदाहरण द्यायचं झालं तर फायनान्स कंपनीजमध्ये आपल्याला बजाज फायनान्स दिसेल, आवाज फायनान्स दिसेल, ज्या की हे कर्ज देतात. इन्शुरन्स कंपनीमध्ये LIC आहे, बँक्समध्ये HDFC बँक, ICICI बँक, या सगळ्या गोष्टी आहेत. इन्व्हेस्टमेंट हाऊस म्हणजे जे फंड मॅनेजर असतात, जे फंड चालवतात, जे तुमचा फंड घेतात आणि त्याला इन्व्हेस्ट करतात, असे बरेच जे कंपन्या आहेत, इन्व्हेस्टमेंट कंपन्या, त्या सगळ्या याच्या अंडर येतात. मित्रांनो, इंडियन फायनान्स सेक्टर आहे, यामध्ये अजूनही खूप मोठी ग्रोथ बाकी आहे. हे सेक्टर ऑलरेडी वेल मॅच्युअर्ड आहे, म्हणजे ज्यामध्ये स्टेबिलिटी आहे, ग्रोथसुद्धा आहे. सो ग्रोथसोबत तुम्हाला स्टेबिलिटीसुद्धा इथे मिळणार आहे. आणि एक प्रॉमिस आहे, म्हणजे की तुम्हाला खात्री आहे याबद्दल की हे सेक्टर वाढल्याशिवाय इंडियाची ग्रोथ होणार नाही. आणि जर भारत प्रगती करणार असेल तर ह्या सेक्टरला खंबीरपणे उभं राहावं लागेल आणि पुढे जावं लागेल. तर इंडियन फायनान्शियल सेक्टरचे हे सारे फायदे आहेत आणि याचा फायदा उचलून आपण स्टॉक मार्केटमध्ये पैसे कसे कमवायचे, याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, फायनान्शियल सेक्टरच्या अंडर येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपण मेनली बँक्स आणि फायनान्शियल कंपनीज, ज्यांना NBFC म्हणतात, नॉन बँकिंग फायनान्शियल्स, सो ज्यांचे बँक नाही आहे, जसं बजाज फायनान्सची बँक नाही आहे, पण बजाज फायनान्स कर्ज देते, तुम्हाला सहकार्य करते, वेगवेगळ्या वस्तू विकत घेण्यासाठी तुम्हाला पैसा प्रोव्हाइड करते, लोन देते, तर यांना NBFC म्हणतात. आणि बँक्समध्ये HDFC बँक, ICICI बँक, ज्यांचे बँक आहेत स्वतःचे. तर या दोन क्षेत्राबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या क्षेत्रातल्या दोन कंपन्या, म्हणजे बँक सेक्टरातल्या दोन कंपन्या आणि NBFC मधल्या दोन कंपन्या, अशा टोटल 4 कंपन्यांचं आज कंपॅरिझन आपण करणार आहोत. तर त्या कंपन्या कोणत्या आहेत, पुढे बघूया. मित्रांनो, फायनान्स सेक्टर मधल्या ज्या आपण 4 कंपन्यांबद्दल आज चर्चा करणार आहोत, त्यातली पहिली कंपनी असेल ICICI बँक, दुसरी कंपनी आहे कोटक बँक, तिसरी कंपनी आहे बजाज फायनान्स आणि चौथी कंपनी आहे आवाज फायनान्स. त्यामधल्या ह्या दोन ज्या कंपन्या आहेत, त्या आहेत बँकिंग सेक्टरमधल्या, आणि ज्या खालच्या दोन कंपन्या आहेत त्या आहेत NBFC, नॉन बँकिंग क्षेत्रातल्या. याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. प्रत्येक कंपनीबद्दल आपण वेगवेगळी चर्चा न करता आपण यांचं कंपॅरिझन करून यामधल्या कोणत्या कंपन्या चांगल्या आहेत आणि त्या कशा प्रकारे चांगल्या आहेत, हे आपण माहितीच्या आधारे बघूया. आणि हे सगळ्या कंपन्या आपण अभ्यासासाठी वापरणार आहोत. कोणतेही टिप्स आणि रिकमेंडेशन नाही आहे. मी दाखवलेल्या पद्धतीनेही तुम्ही याचा अभ्यास करू शकता आणि तुमच्या अभ्यासानंतर आणि फायनान्शियल ॲडवायझर नंतरच तुम्ही या कंपन्यामध्ये गुंतवणूक करावी, कारण की होणारा नफा हा तुमचा असेल, तसंच होणारा लॉसही तुमचाच असेल. मित्रांनो, कोणत्याही कंपनीमध्ये ग्रोथ तेव्हा येते जेव्हा त्या कंपनीचे प्रॉफिट वाढतात. आणि प्रॉफिट वाढवण्यासाठी रेव्हेन्यू किंवा सेल तुमच्या कंपनीची तुम्हाला वाढवावीच लागेल, कारण की मार्जिन वाढवून प्रॉफिट वाढवणे एका लिमिटनंतर शक्य नसतं. त्यामुळे टॉप लाईन म्हणजे रेव्हेन्यू हे वाढलेच पाहिजे, त्यासोबत बॉटम लाईन म्हणजे प्रॉफिट हे सुद्धा वाढलेच पाहिजे. आणि कोणत्याही कंपनीचा चार्ट जो आपण बघत असतो तो त्याच्या प्रॉफिटला फॉलो करतो.
एखाद्या कंपनीचा चार्ट वर जात असेल आणि त्याचे प्रॉफिटही वर जात असतील तर तो योग्य प्रकारे वर जात आहे. पण एखाद्या कंपनीचा चार्ट किंवा शेअर प्राइस ही वर चालली आहे पण त्या कंपनीमध्ये प्रॉफिट नाही, तर तो शेअर कधी पण खाली येऊ शकतो, कारण की लॉंग टर्ममध्ये कोणत्याही कंपनीचा चार्ट प्रॉफिटलाच फॉलो करतो. त्याचप्रकारे एखाद्या कंपनीचे प्रॉफिट सतत वाढत जात आहेत, पण त्या कंपनीची शेअर प्राइस ही वाढत नाहीये, एकाच जागी आहे किंवा खाली पडलेली आहे, तर पुढे जाऊन त्या कंपनीमध्ये रिकव्हरी येण्याचे चान्सेस हे 90% ते 100% असतातच. कारण की तोच रूल आहे, शेअर प्राइस ही नेहमी कंपन्यांच्या प्रॉफिटला फॉलो करते. तर आज आपण ह्या सगळ्या कंपन्यांचे रेव्हेन्यू ग्रोथ किंवा सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ हे बघणार आहोत. मित्रांनो, आपण इथे पाहू शकता 10 वर्षाची सेल्स ग्रोथ चारही कंपनीची आपण इथे कम्पेअर केलेली आहे. यामध्ये बजाज फायनान्सचा जो डेटा आहे 10 वर्षासाठी तो स्क्रीनवर अवेलेबल नसल्यामुळे तो इथे 0 दाखवण्यात आलेला आहे. आवास फायनान्सचा जर आपण बघितला तर तो जवळजवळ 57 आहे, म्हणजे 10 वर्षाचा जो सेल्स ग्रोथचा CAGR आहे तो 57 आहे. ICICI बँकेचा हा जवळपास 12 ते 15 आहे आणि कोटक बँकेचा हा 16 ते 18% आहे. तर आपण जर कंपॅरिझन केलं तर यामध्ये आवास फायनान्स ही क्लिअर विनर आहे. म्हणजे 10 वर्षाचा सेल्स ग्रोथ हा आवास फायनान्सचा बाकी कंपन्यांपेक्षा जास्त चांगला आहे. आता आपण जर 5 वर्षाचा ग्रोथ बघितली तर ती कशी आहे, इथे 5 वर्षाची ग्रोथचं कंपॅरिझन केलेलं आहे. बजाज फायनान्सची ग्रोथ ही 27 आहे, आवास फायनान्सची ग्रोथही ही 27% आहे, ICICI बँकेची ग्रोथ ही 14% आहे आणि कोटक बँकेची सगळ्यात कमी 11% आहे. तर यामध्ये सेल्स 5 वर्षाच्या सेल्स ग्रोथमध्ये आवास फायनान्स आणि बजाज फायनान्स हे दोन विनर आहेत. यांची सेल्स ग्रोथ 5 वर्षामध्ये सगळ्यात जास्त आहे. 3 वर्षाची सेल्स ग्रोथ पाहिली मित्रांनो, तर बजाज फायनान्सची सेल्स ग्रोथ आहे 16, आवास फायनान्सची आहे 21, ICICI बँकेची आहे 13% आणि कोटक बँकेची 8%. सो आपण इथे बघू शकता की विनर आहे आवास फायनान्स आणि त्यानंतर चांगली सेल्स ग्रोथ बजाज फायनान्सची आहे. हा 3 वर्षाच्या सेल्स ग्रोथचा डाटा आहे. चालू फायनान्शियल इयरबद्दल जर आपण बोलायचं ठरवलं तर बजाज फायनान्सची ग्रोथ ही 32% आहे, आवास फायनान्सची ग्रोथ 25% आहे, ICICI बँकेची 36% आहे आणि कोटक महिंद्रा बँकेची सुद्धा 36% आहे. मित्रांनो, ही जी आहे ही चालू वर्षाची ग्रोथ आहे. लॉंग टर्म गुंतवणुकीसाठी जनरली 3 वर्ष, 5 वर्ष आणि 10 वर्षाची बघू शकतो. पण सध्या बँकिंग क्षेत्रामध्ये ग्रोथ ही वाढत आहे, कारण कोविडमध्ये बँकिंग क्षेत्राला चांगला फटका बसला होता. सो तो बॉटम कमी असल्यामुळे, तेव्हा त्यांचे प्रॉफिट सेल्स कमी असल्यामुळे आत्ता होणारे प्रॉफिट त्यापेक्षा हे जास्त प्रमाणात पर्सेंटेजमध्ये दिसत आहे. म्हणून सध्या ICICI बँक किंवा कोणत्याही बँकेचे जे सेल्स ग्रोथ आहे ती नॉन NBFC ज्या आहेत, बजाज फायनान्स, आवास फायनान्स, त्यांच्या कम्पेअरमध्ये ह्या जास्त दिसत आहेत. फक्त अभ्यासासाठी मी ह्या तुम्हाला दाखवतो आहे. मित्रांनो, सेल्स नंतर आपण जाऊया बॉटम लाईनकडे, म्हणजे प्रॉफिट ग्रोथकडे. इथे 10 वर्षाची ही प्रॉफिट ग्रोथ कम्पेअर केलेली आहे. मी आधी सांगितलं तसं बजाज फायनान्सचा 10 वर्षाचा डेटा हा स्क्रीनवर अवेलेबल नाही आहे, त्यामुळे तो इथे 0 दिसत आहे. दुसरा आहे आवास फायनान्स. आवास फायनान्सची प्रॉफिट ग्रोथ ही जवळजवळ 62 आहे. ते जर ICICI बँकबद्दल बघितलं तर याची ग्रोथ 10 पेक्षा थोडी जास्त आहे आणि कोटक बँकेची ही जवळजवळ 18% आहे. तर यामध्ये आवास फायनान्स हा क्लिअर विनर आहे. 10 वर्षाची प्रॉफिट ग्रोथ आवास फायनान्सची 60% पेक्षा जास्त CAGR ने आहे. त्यामुळे लॉंग टर्ममध्ये आवास फायनान्सचं शेअर नक्कीच तुम्हाला 60% पेक्षा अधिक CAGR रिटर्न देऊ शकतो. मित्रांनो, 5 वर्षाची जर प्रॉफिट ग्रोथ आपण चेक केली तर बजाज फायनान्सची 36 आहे, आवासची सुद्धा 36 आहे, ICICI बँकेची 35 आहे आणि कोटक बँकेची 19 आहे. यामध्ये बजाज फायनान्स, आवास फायनान्स आणि ICICI बँक ही जवळपास विनर आहेत. तिन्ही कंपन्यांची 5 वर्षाची प्रॉफिट ग्रोथ ही जास्त चांगली आहे. त्यातल्या त्यात 10 वर्षाची आवास फायनान्सची सगळ्यांमध्ये जास्त चांगली आहे. मित्रांनो, 3 वर्षाची प्रॉफिट ग्रोथ आपण बघितली तर बजाज फायनान्सची 30% आहे, आवास फायनान्सची 20% आहे, ICICI बँकेची 53% आहे आणि कोटक बँकेची 20% आहे. तर इथे क्लिअर विनर ICICI बँक आहे. ICICI बँकेची 3 वर्षाची प्रॉफिट ग्रोथ ही चांगली आहे आणि यामागचं कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की कोविडमध्ये बॉटम कमी असल्यामुळे आत्ता सध्या येणारे प्रॉफिट हे त्या तुलनेने खूप जास्त प्रमाणात दिसत आहेत. त्यामुळे बँकिंग सेक्टरमध्ये ग्रोथ दिसत आहे. NBFC मध्ये ही ग्रोथ सध्या कमी झालेली आहे. मित्रांनो, 3 वर्षानंतर आता ह्या करंट फायनान्शियल इयरचं प्रॉफिट ग्रोथ आपण जर बघितली तर बजाज फायनान्सची 32% आहे, आवाज फायनान्सची ही 16% आहे,
ICICI बँकेची 33% आहे आणि कोटक बँकेची ही 22% आहे. इथे आपण बघू शकता की कोटक बँकेची ग्रोथ ही आवाजपेक्षा जास्त आहे, कारण की सेम तसंच की कोविड नंतर बँकिंग सेक्टरमधले प्रॉफिट सध्या जास्त दिसत आहेत, पण आवाज फायनान्सची सुद्धा 16% ग्रोथ आहे. त्यानंतर मित्रांनो बघूया स्टॉक प्राईस CAGR, म्हणजे 10 वर्षांमध्ये कोणत्या CAGRने स्टॉक्सचे प्राईस वाढलेले आहेत. तर बजाज फायनान्सचे स्टॉकचे प्राईस हे जवळजवळ 42 ते 43% वाढलेले आहेत. मित्रांनो 26चा CAGR जर तुम्हाला भेटत असेल 26%चा, तर तुमचे पैसे 10 वर्षात 10 पट होतात. इथे तर ग्रोथ जवळजवळ 42 ते 43% आहे, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की तुमचा पैसा किती वाढेल. आवाज फायनान्सचा डेटा अवेलेबल नसल्यामुळे इथे 0 दिसत आहे. ICICI बँकेचा 10 वर्षाचा CAGR हा जवळजवळ 15% आहे आणि कोटक बँकेचाही तेवढाच आहे. पाच वर्षाचा स्टॉक प्राईस CAGR जर आपण बघितला तर बजाज फायनान्सचा 24% आहे, आवाज फायनान्सचा 13% आहे, ICICI बँकेचा 24% आहे आणि कोटक बँकेचा हा फक्त 7% आहे. 3 वर्षाचा जर स्टॉक प्राईस CAGR आपण जर बघितला तर बजाज फायनान्सचा 14% आहे, आवाज फायनान्सचा हा -7% आहे, ICICI बँकेचा 25% आहे आणि कोटक बँकेचा 0 आहे. इथे आवाज फायनान्सचा CAGR हा -7% आहे, म्हणजे मागच्या 3 वर्षापासून आवाज फायनान्स शेअर हा चाललेला नाही. मित्रांनो चालू फायनान्शियल इयरबद्दल जर आपण बघितलं तर बजाज फायनान्सचा CAGR हा 23% आहे, आवाज फायनान्सचा हा -20% आहे, ICICI बँकेचा 24% आहे आणि कोटक बँकेचा हा 3% आहे. तो आपण इथेही बघू शकता की करंट फायनान्शियल इयरमध्ये सुद्धा आवाज फायनान्सने -20%चे रिटर्न दिलेले आहेत. आवाज फायनान्सची सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ कधीही निगेटिव्हमध्ये नव्हती. इव्हन ती 20% किंवा त्यापेक्षा जास्तच आहे. तुम्ही परत एकदा ती पाहू शकता. मित्रांनो जर मार्केट कॅपचं कंपॅरिझन केलं तर हे 1000 करोडमध्ये मार्केट कॅप आहे, म्हणजे बजाज फायनान्सचं मार्केट कॅप आहे 437,000 करोड, म्हणजे 4,37,000 करोड. आवाज फायनान्सचं हे जवळजवळ 12,000 करोड आहे. ICICI बँकेचं 708,000 करोड, म्हणजे 7 लाख करोड जवळजवळ, आणि कोटक बँकेचं मार्केट कॅपिटल आहे 3,51,000 करोड. तर काल जसं आपण बघितलं होतं की 20,000 किंवा करोड पेक्षा जास्त मार्केट कॅपिटल असेल तर त्यात लार्ज कंपनी असतात. सो इथे बजाज फायनान्स, ICICI बँक आणि कोटक बँक ह्या लार्ज कॅप कंपन्या आहेत. तर आवाज फायनान्स ही एक मिड कॅप फायनान्शियल कंपनी आहे. आपण काल सांगितलेल्या अलोकेशननुसार आपण ह्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता. तर आपण मित्रांनो बघितले आहे आता प्रॉफिट आणि सेल्स चारही कंपन्यांचे कंपेअर करून बघितले आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर आवाज फायनान्स आणि बजाज फायनान्सची ग्रोथ ही ह्या वरच्या दोन ज्या बँक आहेत त्यांच्यापेक्षा जास्त आहे. त्यांचे CAGR सुद्धा जास्त आहेत. आणि तुम्ही जर व्हॅल्युएशन जाऊन चेक केली तर बजाज फायनान्स आणि आवाज फायनान्सची व्हॅल्युएशन ही जास्त मिळते. मार्केट त्यांना जास्त व्हॅल्यू करतं, कारण की त्यामध्ये ग्रोथ जास्त आहे आणि ग्रोथ जास्त असल्यामुळे त्यांना जो स्टॉक प्राईस आहे त्यांचा तो नेहमी वर जात असतो. पण सध्या मागच्या 3 वर्षापासून आवाज फायनान्स चांगली ग्रोथ तर देत आहे, पण त्याचा शेअर वाढत नाहीये. त्यामुळे इथे एक उत्तम संधी आपल्याकडे उपलब्ध आहे असं मी म्हणेल, जिथे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. हा मिड कॅप स्टॉक आहे, त्यामुळे अलोकेशन तुम्ही तुमच्या पद्धतीनेही ठेवू शकता, किंवा आपण कालच्या व्हिडिओमध्ये जसं डिस्कस केलं आहे त्या पद्धतीने अलोकेशन देऊ शकता. ही एक उत्तम संधी देत आहे असं मला वाटत आहे. त्यानंतर एक लार्ज कॅप कंपनीबद्दल तुम्ही विचार करत असाल तर बँकिंगपेक्षा NBFC मध्ये जर तुम्ही जाणार असाल तर बजाज फायनान्स हा एक उत्तम स्टॉक असू शकतो. मी सांगितलेले सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ तुम्ही स्क्रीनवर जाऊन चेक करू शकता. तुम्ही तुमचा स्टडी करू शकता. या कंपन्यांबद्दल अजून तुम्ही माहिती गोळा करू शकता आणि या कंपन्यांमध्ये कोणत्यामध्ये गुंतवणूक करायची हे तुम्ही ठरवू शकता. गुंतवणुकीचा पूर्ण कॉल हा तुमचा स्वतःचा असेल. पण मित्रांनो नक्कीच फायनान्स सेक्टरमध्ये तुमचं अलोकेशन असलं पाहिजे. तुम्ही याच्या कंपन्या घेतल्या पाहिजे, तरच तुमच्या पोर्टफोलिओची ग्रोथ होईल आणि तुमचा पैसा तुम्हाला चांगल्या प्रकारे परतावा त्याचा चांगल्या प्रकारे मिळेल. त्यामुळे फायनान्स सेक्टरमध्ये अवश्य गुंतवणूक करा. मित्रांनो फायनान्स कंपन्यांच्या अजूनही चांगल्या चांगल्या शेअरबद्दल आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करतच राहू, आणि पोर्टफोलिओ कसा बनवायचा यामध्ये जे बाकी सेक्टर आहेत त्याबद्दलही आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक वेगवेगळा व्हिडिओ बनवून चर्चा करतच राहू. तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मित्रांनो आपण हे चॅनल मराठी माणसाला एक स्मार्ट बनवण्यासाठी तयार केलेलं आहे.
या चॅनलचा उद्देश हा आहे की जो कष्टकरी मराठी माणूस आहे त्याने आता थोडं स्मार्ट बनलं पाहिजे आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आणि हे सगळं जे व्हिडिओज आहेत, माहिती आहे, ही सगळी अगदी मोफत यासाठी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. याचे कोणतेही शुल्क नाही. त्यामुळे हे व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवावे. तसेच ही माहिती जशी निशुल्क आहे तसंच तुमचं लाईक आणि कमेंट हे सुद्धा निशुल्क आहे, तर तुम्ही ते नक्की आम्हाला द्यावेत. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करावे, कारण की प्रत्येक व्हिडिओ बनवण्यात खूप मेहनत लागते मित्रांनो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ लाईक कराल तर आम्हाला त्याचं मोटिवेशन मिळेल. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.